आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा प्रमुख श्री धनंजय बोडारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी कल्याण जिल्हा प्रमुख माननीय श्री धनंजय बोडारे आबासाहेब, जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे साहेब, माजी महापौर रमेश जाधव, शहर प्रमुख शरद पाटील, महिला आघाडी शहर संघटक सुनीताताई माळवे, उपशहर संघटक साधना पार्टे, कल्पना अंचन, आशा मसूरकर, सुनेताई, विभाग प्रमुख जगदीश तरे, विभाग संघटक कमलाकर आगवणे, उपविभाग प्रमुख रमेश यादव, शाखा प्रमुख सूर्यकांत सोनावणे, शशिकांत गायकर व इतर मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. श्री बिडवे सर यांनी सूत्रसंचालन केले. तसेच गोदाताई परुळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आयोजक श्री हेमंत केणे, उपजिल्हा अधिकारी युवा सेना, वैष्णवी सूर्यकांत सोनावणे, उपचिटणीस युवती सेना, कल्याण पूर्व विधानसभा. आज या ठिकाणी गोदाताई परुळे शाळा खडेबोड या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप आणि शैक्षणिक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी शैक्षणिक वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काम या ठिकाणी करायचं होतं त्या संदर्भात या भागातील नगरसेवक आहेत, या भागातील जे विभाग प्रमुख आहेत, हे सगळं या ठिकाणी काम करत असतात. तुम्हाला या ठिकाणी एक आवर्जून सांगायचं वाटतं तर सन 2000 साली ह्या शाळेला पहिला मी निधी साबीरबाई शेखकडून या शाळेला दिला होता आणि प्रकाश तरे नगरसेवक होते, ते शिवसेनेचे आपली गटनेते होते. तेव्हा या शाळेचं काँक्रिटीकरण आणि शाळेचं बांधकाम, या बांधकामासाठी साबीरबाई शेखने जवळजवळ मला वाटतं 25 लाखाचा निधी त्यावेळेस दिला आणि या माध्यमातून ह्या शाळेचं बांधकाम करण्यात आलं. त्याचबरोबर त्यानंतर अनेक प्रकारचे विविध प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. आज आबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. शिक्षकांचा खरोखर या ठिकाणी आभार मानतो का आपण एक चांगलं शैक्षणिक धोरण या ठिकाणी राबवलेलं. कारण आपण जर आज बघितलं तर सर्व जवळजवळ महानगरपालिकेच्या महाराष्ट्रातील ज्या शाळा आहेत या सगळ्या अदानी आणि अंबानीच्या घशात घातल्याचं काम केलेलं आहे. आणि भविष्यात जर आपण पटसंख्या शिक्षकांनी वाढवली नाही तर आपल्याही शाळा देखील अडाणी अंबानीच्या घशात जातील आणि भविष्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं खरोखर मुश्किल होऊन जाणार आहे. आज पटसंख्या तरी जर आपल्या इकडे कमी थोडी जास्त वाटते, परंतु इतर ठिकाणी जर आपण पटसंख्या बघितली तर एकदम कमी आहे. कारण 1ली ते 8वीपर्यंतच्या शाळेत पण 50-60च्या विद्यार्थी नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी देखील पटसंख्येचा विचार जरूर करावा. कारण भविष्यात येणारी अडचण आणि जे अडाणी अंबानीचं जे संकट आहे ते जर आपण वाचवलं तर निश्चित आपण मराठी माणसं, जसं आता अभिजात दर्जा मराठी शाळेला याला दिलेला आहे भाषेला, तर ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम देखील आपण या निमित्ताने करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.